बदलापूरमध्ये भाजपच्या नगरसेविका प्रणिता कुलकर्णी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मतदानादरम्यान भर रस्त्यावर त्यांनी एका मतदारासोबत भांडण केलं। मतदानाला यायचं नव्हतं तर पैसे का घेतले असा थेट सवाल त्यांनी व्हिडिओत केला। घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात नगरसेविकेच्या भूमिकेवर टीका केली गेली। दरम्यान या प्रकरणावर प्रणिता यांनी प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीकडून उधारीने पैसे घेतलेले ते पैसे परत देण्यासाठी आपण त्या व्यक्तीला पैसे दिलेले मात्र मतदानाला घेऊन आला नाही असं प्रणिता कुलकर्णींनी म्हटलंय। 12 महिन्याचे व्याजाने घेतलेले पैसे 20,000 रुपये तेव्हा मी दिले नाही का? आमच्याकडे काय तुमची काय घरं भरायची काय? तुला मतदानाला यायचं नव्हतं कशाला घेतले? अण्णाला सांगितलं होतं मग तू म्हणायचं वहिनी मी मतदानाला नाहीये आजार असतं ना। अण्णा कधी बोलला नाही म्हणून अण्णाला ही दिवस आले समजलं का? तुम्ही कशाला म्हणून दाखवते? द्यायचे म्हणजे द्यायचे मला देणार नाही, गावात देणार नाही। हा बघते मग मी काय करायचं ते करा। बघते ना मी पण हो करा। या व्हायरल व्हिडिओवर प्रणिता कुलकर्णींनी काय स्पष्टीकरण दिलं तेही पाहूया। एका खाजगी व्यक्तीकडे त्याची गाडी गहाण ठेवली होती। ती गाडी सोडवण्यासाठी त्यांनी आमच्याकडनं 20,000 रुपये घेतलेले होते। ते 20,000 रुपये आम्ही त्याला दिले होते की तुझी गाडी सोडवून घे। वाद घातलं म्हणजे की असं की मतदानाचे दिवस होते बघा। ही लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये कोण कुणाला पण मतदान करू शकतं। म्हणून मी त्याला असा प्रश्न विचारला की तू मतदाना दिवशी का गेला गावी? मतदान त्यांनी कुणाला पण करावं, त्याचा प्रश्न आहे तो। न सांगता का गेला एवढाच मी प्रश्न त्याला विचारला। त्याच्या मागे माझा हेतू नव्हता की त्यांनी मलाच मतदान करावं म्हणून। अरवली पर्वत रांगेंसंदर्भात दिलेल्या आपल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली। अरवली पर्वत रांगेतील 100 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक उंची